हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तर आता आम्ही रांगोळी काढतो. आम्ही दरवर्षी काढतो रांगोळी. आता पण करतो. इकडे आम्ही इकडे वाट्यावरती पण करतो आणि इकडे पण काढतो. म्हणजे इथे काही पूर्ण पुसत नाही. त्या वाट्यावरची पुसतात ते खूप लवकर मुलं येत नाही ना. हां पुसतात तेव्हा ती नाही पण आता ही रांगोळी फायनली तयार झाली. आम्ही रांगोळी काढली. अशी आमची रांगोळी. अशी आम्ही ही रांगोळी काढली अशा प्रकारे. म्हणजे जास्त रांगोळी जमत नाही तरीसुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. पण तरी अशी आम्ही अशीच करतो सोबत. तर संध्याकाळी त्याच्यावरती काढणार. रांगोळी काढली. तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर चला मी आता चालली आम्ही जेवायला बसलोय आता. बाबू जेवतोय. त्याला मच्छी वगैरे आवडत नाही, तो नुसता रस्सा खातो.
रस्सा बसला. म्हणून जेवतो तर तुम्ही पण या जेवायला. जेवायला मी बघत नाही. रांगोळी पुसायला आता ओरडले तर लागलाय, राग आलाय, असा राग येते. बघितलं का तू? बघत पण नाही. राग आला आम्हाला. रांगोळी पुसायला गेलेला. थांबा तुम्हाला दाखवतो कसा गेलेला रांगोळी पुसायला. मला बघतो पण अजून. बघा बघा आता कसा. मार खाशील तो मार. नो 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 हा नो नो अजिबात नो. पटकन म्हणजे असा पटकन बघतो बघतो जातो बोट टेकवायला. देव बाप्पा के नाही, देव बाप्पा बाबाचे देव बाप्पा इथे. नो 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 नो. हे काय पाय पडा, देव बाप्पा करा, नमो नमो करा. किरण वाटते कलाकार किरण लावलाय ते बलब. तिथे त्याच्या वरती अटकावून ठेवलेला होता. ते माहिती का इथूनशी असा टाकायला बल वरती पत्र्याला. ती सांगायला लागली बल बघ ते पत्र्याला. त्याचा खाली खेचला. ए मायना ये ये आता बघा कशी घाबरेल. हा पुढे येईल आणि घाबरेल. पाय टाकायला बघते पण घाबरते. येणार तर नाही पण नुसतंच रडायचं. हा नुसतं रड पण येत नाही तिला, नुसतं बोंबा मारायचा. हे एवढंच आहे पण त्याला बघून नुसतीच रडते ती. पण तिच्यासाठी ते मोठं वाटते. हा ते तिला बघ 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 बघ. ये जा. थांबा थांब. चिडली चिडली आता चिडली. तिला उतरायचं आहे खाली. बघा तिला उतरायचं आहे खाली पण प्रयत्न करते. आमची मायरा कशी प्रयत्न करते खाली उतरायचं. बघा तिचा प्रयत्न फुल. लहानपणाला पण एवढी अक्कल असते. लाईट पण बघते. लाईट पण बघून हसायला येते. आणि हिच्या जवळ जात नाही ती. तिला बघूनच आधीच रडते ती. बघा तिच्याकडे जात नाही ती. तिला बघूनच रडायला ते. वैशीला बघूनच रडते ती. आमच्याकडे स्पेशल बिर्याणी बनवायला लावले. म्हणजे अशी साधीच आहे. बाबूला खायची आहे. हे पिट्टूसाठी चिकन फ्राय करायला आणि मॅरिनेट करून ठेवले. लावले बिर्याणी बनवली. चिकन बिर्याणी. हे बघा मीरला बिर्याणी खायची होती. बिर्याणी बनवते त्याच्यासाठी.
कांदा ना. सिंपल वाली बिर्याणी आम्ही बनवतो. आम्ही जास्त काही टाकत नाही त्याच्यामध्ये. कांदा करपावला. हे वरती टाकायला असं कोथिंबीर आणि कांदा, त्याच्यासाठी कांदा असं जळून घ्यायचं थोडं काय जळला की चांगला ना गोल्डन ब्राऊन. भातावरतीच काढून ठेवते. भांडी करायची कशाला नसतीच साईडला. आता त्यात वाटण टाकलं. ह्या शोभामध्ये भात बनवला तर ह्याच्यातच भाजी फोडणीला टाकते. आम्ही जास्त काय करत नाही, आम्ही डायरेक्ट असं शॉर्टकटमध्येच करतो. एवढा झमेला कोण करत बस. हां, त्या तुपात भाजी, त्या तुपात भात, एखादच सर्व. सगळं एकत्रच करायचं. एव्हरेजचा व्हेज बिर्याणी मसाला टाकतो, नॉन व्हेज चिकन मसाला टाक. म्हणजे हळद टाकलेली आहे, थोडीशीच हळद टाकते याच्यामध्ये, नाही बिर्याणीला कलर देत नाही ना. आपला लाल तिखट टाकते, जरा कलर पण येईल ना, म्हणजे जास्त तिखट. अख्खा गरम मसाला आमच्याकडे कोण खात नाही. हां, ते दाताखाली येते ना नुसता. आणि याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये ऑलरेडी असते गरम मसाला. दही, थोडीशी दही. पण मॅरिनेट करताना टाकतात, पण मॅरिनेट करताना पण टाकले, पण थोडीशी टाकले आणि थोडीशी टाकते. मॅरिनेट केलेलं चिकन फक्त 10 मिनटं ठेवलंय बस, जास्त नाही, 10 मिनटं. असा बघा असं चिकन मसाला तयार झाला. चिकन बघा, त्याच्यामध्ये पाणी नाही, एक थेंब पण पाणी टाकलं नाही. दही टाकल्यामध्ये पाणी आणि चिकनला पण पाणी सुटतं. तर पिट्टूसाठी चिकन फ्राय, त्याला चिकन फ्राय भरपूर आवडतं म्हणून चिकन फ्राय करतात. बघूया आपण जरा काय चालू आहे. बाबा दोघं किचन मध्ये. आता त्यांनी ऑर्डर दिले तर त्यांना ते नको जरा मदत करायला. असं बिर्याणी बनवले म्हणून ते दोघं मदत करायला असं. बरं आहे. कोशिंबीर लागते ना, त्यांना कोशिंबीर पाहिजे ना. मग कोशिंबीर आता पाहिजे तर काय कापायचं लागणारच, कांदा विंदा. खायचं आहे तर थोडंसं म्हणजे मदत करायची ना. मदत केली तेव्हाच ना खायला भेटेल, नाही तसे खायला कसं काय भेटेल. आणि कोणी मदत केली तर बनवायला पण मजा येते. मजा येते. हां, बरं वाटते का तर कोणीतरी मदत केली असं, मग आपल्याला पण बनवण्यामध्ये हौस येते जरा. ते बरं वाटतं. पुढच्या वेळेस पण सांगितलं का चल हे बनवून आपण आवडीने बनवू शकतो ना. त्यासाठी म्हणजे एकटीच्या जीवावरती नको, सगळ्यांनी मदत केलं. मी यायला आईने काय भात करायला ठेवून दिलेलं. आईने भात ठेवून दिलेला, मग भात झालेलं मी आली तेव्हा. हे काय करायला लागलं आता? हे आमच्या पिट्टूसाठी फ्राय, त्याला फ्राय आवडते ना, तर थोडंसं काढलं त्याच्यातलं. आणली का ना. काय बनवलं स्पेशल. काकडी मी कशाला नाही आणली, आता परवाला देव करायचे म्हणून मी काकडी आणली नाही. हिरव्या मस्त होत्या. तर पोपटी आणायच्या. मला आवडत, त्याला चव नाही लागत, पण त्याला तर कोशिंबीरसाठी काय आहे तर आणायचं नाही असं तर काय कारण त्याच लागतं, काकड्या भेटतात. जाऊ दे ना, एक दिवस कांदा टॅमॅटो कोशिंबीर झालं तर काय होते. नाही का कांदा टॅमॅटोचं खायचं. माझ्या झाला आहे भाऊ, ते आहे तिची धारा आहे ती आपल्या चटके घेते, आपल्याला गरजच नाही चटके द्यायची. हे बघा टोपाचं लागलंय कसं. चला बनवा मग तुम्ही. हा येते मी. हो थांबे सांगितलं नाही, गप्पी खाल्ली. नाही जेवायला तर मी थांबीन असं नाही काय, माझं घर काही लांब नाही, ट्रेननी तर येईन मी पटकन. हा चला तुमचं चालू राहू द्या, येते नंतर.
तोय दम पण झालेला आहे. वास सुटलेला आहे एकदम. घमघमाट सुटलंय मस्त. नुसतं. झाले आमची बिर्याणी रेडी. हे बघा बघू शकता होममेड बिर्याणी. आणि बाहेरच्या पेक्षा ना मला असं म्हणजे घरचं बरं वाटते, कारण की बाहेर ना जास्त ना ग्रेव्ही जास्त जास्त असते. मला पण नाही आवडत. राईस कमी असतो आणि ग्रेव्ही जास्त असते जास्त ना. असते. म्हणून आम्हाला जास्त पण होममेडच आवडते. चला तर, बाबाला जेवण द्यायला लागेल. चालेल दे मग. बाबांना